खरं तर केंद्र सरकारचा आपत्ती निवारण निधी जो आहे NDRF, हं, तो अचानकपणे नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर किंवा अन्य आपत्ती आल्यानंतर सरकारला जी मदत करायची असते त्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत. हं, त्यातून पंजाबला मोठ्या प्रमाणात मदत मिळाली, बिहारला मिळाली आणि महाराष्ट्र सरकारला का मिळालं नाही हा मुद्दा आहे. हं, 10 मे पासून 30 नोव्हेंबर पर्यंत जवळपास सातत्यानं पाऊस पडत आला. अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, नद्यांनी पात्र बदलली, हं, फळबागा बेचिराख झाल्या, विहिरी ढासळल्या आणि याचे पंचनामे करून सगळा अहवाल सरकारकडे तयार आहे. हं. केंद्र सरकारचं पथक 2 वेळा येऊन गेलं आणि मग तरी सुद्धा जर का राज्य सरकार मदतीसाठी प्रस्ताव पाठवत नसेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. हं. आणि मग याच्यामध्ये तो कोण आहे? काय केंद्र सरकारनंच दबाव आणून प्रस्ताव पाठवू नका, आम्ही बिहारला आणि पंजाबला पैसे वापरले, तुमच्याकडे द्यायला पैसे नाहीत म्हणून थांबवलं? काय सरकारच्या आणि सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे प्रस्ताव गेलेला नाही याचा खुलासा आता खरं तर मुख्यमंत्र्यांनीच केला पाहिजे. कारण या नैसर्गिक आपत्तीमुळं दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करत होते. त्याचं प्रमाण आता 9 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये सातत्यानं वाढ होते आहे. हं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोडकेपणानं जर प्रस्तावच आलेला नाही असं केंद्र सरकार म्हणत असेल तर केंद्राची सुद्धा जबाबदारी नाही का? एवढी मोठी आपत्ती आली असताना तुमचा अजून का प्रस्ताव आलेला नाही असे विचार करण्याची जबाबदारी नाही का? हं. केवळ राज्याचा प्रस्ताव आलेला नाही असं सांगून केंद्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही आणि राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवलेला नाही हा सरळ सरळ बेजबाबदारपणा आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बर, धन्यवाद राजू शेट्टीजी, आपण आम्हाला प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्यासोबत आहेत. अंबादास दानवेजी, अतिवृष्टीग्रस्तांना अजूनही मदतीची अपेक्षा आहे. राज्य सरकारची कुठेतरी मोठी अनास्था दिसतीये. आपली काय प्रतिक्रिया आहे यावर? बिलकुल. अजूनही जे मुख्यमंत्र्यांनी मोठ्या राणा भीमदेवी थाटात जाहीर केलं होतं 31,800 कोटीचं आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज, ही शेतकऱ्यांशी पूर्णपणे दगाबाजी या राज्य सरकारने केलेली. अजून तर त्या 31,800 मधले किती पोहोचले, कुठे डिक्लेरेशन जे केलं त्याच्यातला 5%, 10%, 20%, 25% काही मोजक्या शेतकऱ्यांना पोहोचलेले आहेत. आणि राहिला ज्या विषयावर तुम्ही मला एक केलं की केंद्रीय मंत्री कृषी मंत्र्यांनी काल सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव झाला नाही. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले, देशाचे गृहमंत्री इथं महाराष्ट्रात आले होते, तर त्यांनी सांगितलं होतं की राज्य सरकारने प्रस्ताव पाठवल्यावर आम्ही मदत जाहीर करू. परंतु प्रत्यक्षात आपल्याच राज्याचा प्रस्ताव गेल्याने सगळ्यात मोठं दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना भूल थापाय सरकार मारतं. एक दुसरी गोष्ट, केंद्र सरकार पण याच्यात तेवढंच दोषी आहे. बाकीच्या गुजरातमध्ये ज्या अशा पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली होती, या केंद्र सरकारने स्वतः जाऊन पाहणी करून तिथं मोठं पॅकेज जाहीर केलं होतं. इथं तर आता कुठेतरी 2-3 दिवसासाठी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात बघायला 3 दिवसासाठी काही 5-7 अधिकारी आले होते. त्यांनी रात्री टॉर्च लावून बघितलं काय. आता तर लोक आता पूर्णपणे रब्बीच्या कामाला लागलेले. आता काय पाहिजे करत होते ते सगळे. आणि म्हणून केंद्राची पण जबाबदारी होती, राज्याची पण जबाबदारी आहे. पण हे दोन्ही केंद्र आणि राज्य डबल इंजिन काल असं म्हणतात. म्हटलंय की राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं 3,000 कोटी रुपये दिलेले आहेत, परंतु राज्याकडून काही प्रस्तावच आलेला नाहीये. हे पहा, राज्य आणि केंद्र हे काय म्हणतात, डबल इंजिन सरकार म्हणतात ना. आता हे डबल इंजिन अशा पद्धतीनं राज्याच्या शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम करत आहे. कारण शेतकरी आजही तुम्ही रबीचे पैसे सांगितले अजून दिलेले नाही, केंद्राची मदत कोणतीच अजून आलेली नाही. शेतकऱ्यांनी बागाच्या बागा, मोसंबीच्या, डाळिंबाच्या पूर्ण अशा पूर्ण उखडून फेकून दिल्या. अशा प्रकारची स्थिती शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांना आता नवीन काय करायचं इतके हवालदिल शेतकरी झालेले सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे जे डबल इंजिन नुसत्या घोषणा म्हणजे तोंडाची वाफ जवळतात हे लोक, शेतकऱ्यांना कसपटा समान लेपतात. शेतकऱ्यांच्या सुखादुःखाशी यांना कोणतंच देणं घेणं नाहीये. बर,
धन्यवाद दानवेजी, आपण प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार. आणि यानंतर शेतकरी नेते अजित नवले देखील आपल्यासोबत आहेत. अजितजी, आपण देखील आंदोलन केलेलं होतं की अतिवृष्टीग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे, परंतु राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्तावच पाठवलेला नाहीये. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? ही अत्यंत संतापजनक अशा प्रकारची बातमी आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आमचंच केंद्रात सरकार असल्यामुळे एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त मदत आम्ही आणू, आणि त्यावेळी ते नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचा हवाला देत होते. दुर्दैवानं आता जी बात समोर येते त्याच्यामध्ये साधा प्रस्ताव सुद्धा जर गेला नसेल तर हे कम्प्लीट फेल्युअर आहे राज्य सरकारचं. खरं तर या सगळ्याबाबत राज्य सरकारने आपली परिस्थिती स्पष्ट केली पाहिजे आणि जनतेची माफी मागितली पाहिजे आणि भरपाई म्हणून तातडीनं प्रस्ताव तयार करून अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना मिळवून दिली पाहिजे. हे अत्यंत वाईट गोष्ट समोर आलेली आहे. याबाबत महाराष्ट्राची जनता महाराष्ट्राच्या सरकारला माफ करणार नाही. धन्यवाद नवलेजी, आपण प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार आपले. तर यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि निलेश लंकेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही जाणून घेऊयात. मामांना आज फोन करणार आहे आणि काल सगळे त्या इलेक्शनच्या गडबडीत होते, त्याच्यामुळे काल आमचं काही बोलणं झालं नाही. पण मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे की शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं स्टेटमेंट असं चाललेलं आहे, कारण का योगायोगाने दत्ता मामा भरणे हे बारामती लोकसभा मतदारसंघातलेच एक मंत्री आहेत आणि एक आमदारी आहेत. त्याच्यामुळे मी दत्ता मामांना आज फोन करणार आहे. कालही आम्ही फोन करायचा प्रयत्न केला, पण काल महाराष्ट्रात जणू काय दंगल चालली होती का काय, अशी जी दृश्य बघून मला तर काळजीच वाटली आणि मनात भीती वाटली. कारण का ती दृश्य जी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर होती ही धक्कादायक होती आणि महाराष्ट्राला न शोभणारी होती. प्रत्यक्षरित्या मदत मागताना फक्त 1,10,000 हेक्टरचीच मदत त्या ठिकाणी मागितलेली आहे. केंद्राचं पथकसुद्धा राज्यामध्ये फिरलं आणि जी राज्य सरकारने अतिरिक्त मदत मागणं अपेक्षित होती कुठलीही मागणी केलेली नाही. राज्य सरकारला याचं काही कुठलं घेणं देणं नाही. त्यांना फक्त नगरपंचायती, नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये ते मग्न झालेले होते. खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी सरकार म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि यानंतर स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सध्या आपल्यासोबत आहेत. भरणेजी, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काल संसदेमध्ये लेखी उत्तर दिलेलं आहे की राज्याकडून प्रस्तावच आलेला नाहीये. यावरती आपलं काय उत्तर असणार आहे? कोणत्या कर्जमाफीचं म्हटलंय का अतिवृष्टीचं म्हटलंय मला समजलं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांसाठीच्या मदतीसाठी नाही, शेतकऱ्यांच्या मदतीचं एक आपल्याला माहिती आहे की आपण कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य सरकारने राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घोषणा ही केलेली आहे. शेतकरी संघटनेचे नेते पण त्या मीटिंगला हजर होते आणि साधारणतः त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये साधारणतः एक परदेशी साहेबांच्या नावाची एक कमिटी आपण राज्य सरकारने नेमलेली आहे. त्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी दिली पाहिजे अहवाल येईल आणि तो अहवाल आल्यानंतर 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्य सरकार करणार आहे. परंतु जोपर्यंत एप्रिल महिन्यामध्ये जोपर्यंत अहवाल आपल्याकडे येत नाही तोपर्यंत अहवाल आपल्याला आल्यानंतर आपण केंद्र सरकारकडे सुद्धा आपण मदतीची किंवा त्यांना बाबा केंद्र सरकारनं आपल्याला काय मदत ती पण मागणी करणार आहोत. परंतु राज्य सरकार त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतीत राज्य सरकारची जबाबदारी ही राज्य सरकार घेणार आहे आणि केंद्र सरकारला पण मदत करा. आपण अतिवृष्टीचा म्हटला, आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा नुकसान थोडं कमी होतं, नंतर वाढत गेलं. शेतकऱ्यांच्या संपूर्ण जर ह्याचा विचार जर केला साधारणतः 1,2,50,00,000 हेक्टर. पण दत्तात्रयजी, तुम्ही असं म्हणताय की केंद्र सरकारने देखील मदत केली पाहिजे. केंद्र सरकारची समिती देखून येऊन गेलेली आहे, पाहणी देखील झालेली आहे, पण राज्याकडून काही प्रस्तावच गेलेला नाहीये. नाही, राज्याकडे प्रस्तावाचा प्रश्न आपण ते प्रस्ताव हा विषय मदत पुनर्वसनाचा असतो. मदत पुनर्वसनाने तो प्रस्ताव आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपल्याला ही माहिती ज्यावेळेस आपण केंद्र सरकार कुठला प्रस्ताव पाठवतो आपल्याला हा प्रस्ताव अचूक असला पाहिजे आणि पुन्हा परत आपल्याला त्यामध्ये बदल करता येत नाही. कारण पण केंद्राचं असं म्हणणं आहे की 14 लाख हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे. 14 लाख हेक्टर पहिल्यांदा होतं. पहिल्यांदा 1 लाख हेक्टरचा आकडा दिला मे जून अखेर होतं पहिल्यांदा. त्यानंतर पाऊस आपल्याकडे जो पडला सप्टेंबर ऑक्टोबर आपल्याला जास्त पाऊस त्यावेळेस पडला आपला, नंतर आपल्याला नुकसान वाढत गेलं. पहिल्यांदा 14 लाख हेक्टर पहिलं मी सांगितलं होतं ज्यावेळेस नुकसान झालं पहिलं जून अखेरचा होता तो.
नंतर आपलं जून नंतर आपलं परत पाऊस पण अतिवृष्टी वाढत गेली साधारणतः. भरणेजी तुम्ही असं म्हणताय की नंतर पाऊस पडलेला आहे, त्याची आकडेवारी यायची आहे, पण आकडेवारी एकंदरीतच ना. ही सगळी आकडेवारी परिस्थिती आपण 1 पाहिली कोटी तर लवकरात साधारणतः- लवकर हे व्हायला हवं होतं, असं नाही का वाटत आपल्याला? नाही, ही आकडेवारी आलेली हे आकडेवारी साधारणतः 1,02,00,000 हेक्टरच्या वर आहे. साधारणतः राज्यामध्ये संपूर्ण जर नुकसानीचा आढावा जर घेतला शेतकऱ्यांच्या तर 1,02,00,000 हेक्टर एवढं नुकसानी झालेलं आहे. त्यामुळे ह्याला आपण राज्य सरकारने पण मदत केंद्राकडे द्यायला प्रस्तावच केलेलीच गेला आहे. नाहीये भरणेजी. हाच मुद्दा उपस्थित केला जातोय की आमच्याकडे प्रस्तावच आलेला नाहीये आणि त्यामुळे केंद्रानं मदत केलेली नाहीये. मी तुम्हाला आपल्या माध्यमातून माझे शेतकरी बांधवांना सांगतो की केंद्र सरकारकडे आपल्याला ज्यावेळेस आपण एखादी माहिती देतो ही अचूक असली पाहिजे. पहिल्यांदा नुकसान झालं, नंतर परत वाढत नुकसान गेलं. पहिल्यांदा तुम्ही म्हटलं 14 लाख हेक्टर होतं, त्यानंतर हे नुकसान 14 लाख हेक्टरवरून 1,02,00,000 हेक्टर पर्यंत गेलेलं आहे. आणि ही संपूर्ण माहिती मदत बरोबर आहे भरणेजी, तुम्ही आकडा बरोबर सांगताय, पण अजूनही हा प्रस्ताव गेलेला नाहीये. आता 2 महिने आपला हा प्रस्ताव प्रस्ताव आपण पाठवतोय केंद्र सरकारची तर मदतीत आपण तेच करणार आहे, पण केंद्र सरकारच्या मदत आपल्याला मिळणार ह्या अपेक्षेवरती. परंतु 2 महिने का लागावे त्याचं काय उत्तर आहे भरणेजी? कारण 2 महिने हा कालावधी खूप मोठा आहे. अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की आम्हाला मदत कधी मिळणार. विषय नाही मॅडम, तुम्ही समजून घ्या. आपण त्या केंद्राच्या प्रस्ताव जरी पाठवला तरी आपण केंद्राच्या मदती मिळणार आहे ह्या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. केंद्राचं असं म्हणणं आहे की प्रस्तावच आमच्यापर्यंत आलेला नाहीये. काल कृषी मंत्र्यांनी लेखी तसं दिलेलं आहे संसदेमध्ये. आपण अचूक प्रस्ताव पाठवला पाहिजे. प्रस्ताव आपण मदत पुरवण्याच्या माध्यमातून पाठवलेला 1,02,00,000 हेक्टरचा, परंतु त्या केंद्राची मदती मिळणार ह्या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्याला मदत केली आहे. ते पैसे मिळणार ह्या अपेक्षेवरती मदत केलेली आहे असं म्हणताय, परंतु म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की राज्याकडे पुरेशी अशी मदत देण्यासाठी पैसे आहेत, केंद्राची आपल्याला गरजच नाहीये? नाही, गरज असं नाहीये. केंद्राचे पैसे मिळणार ह्या अपेक्षेवरती आपण मदत केलेली. खाली केंद्राचे पैसे मिळणार आहेत या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्याला मदत केलेली. आपण शेतकऱ्याला मदत कुठं थांबवलेली नाही किंवा ज्याप्रमाणे जाहीर केलं त्याप्रमाणे आपण थांबलेलो नाही. आणि ते 14 लाख हेक्टर वगैरे ते पहिला ते जून मधला आकडा आहे, नंतर आपण तो वाढत तो 1 कोटीच्या वर गेलेला आहे. तो 1 कोटी हेक्टर, 1,02,00,000 हेक्टर जवळजवळ. ठीक आहे भरणेजी, लवकरच हा प्रस्ताव केंद्राकडे जाईल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, आमच्याशी बातचीत केलीत, याबद्दल आभार. आणि याच सगळ्या प्रकरणावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. मदत मागताना फक्त 1,10,000 हेक्टरचीच मदत त्या ठिकाणी मागितलेली आहे. केंद्राचं पथक सुद्धा राज्यामध्ये फिरलं आणि जी राज्य सरकारने अतिरिक्त मदत मागणं अपेक्षित होती, कुठलीही मागणी केलेली नाही. राज्य सरकारला याचं काही कुठलं घेणं देणं नाही. त्यांना फक्त नगरपंचायती, नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये ते मग्न झालेले होते. खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी सरकार म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर दरम्यान यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलंय तेही पाहूयात. केंद्राचं पथक या ठिकाणी आलं. केंद्राच्या पथकाने संपूर्ण नुकसान भरपाईची पाहणी केली. आता राज्याचे आणि केंद्राचे त्या ठिकाणी जे काही सर्वेक्षणाचे रिपोर्ट आहेत ते एकत्रितपणे मग ते केंद्राचे अंतिम केंद्राला जी मदत करायची आहे याकरता जातात आणि मला वाटतं मग आपलं केंद्र सरकार त्याला मदत देतं. केंद्राचं पथक आत्ताच या ठिकाणी येऊन गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर आताची एक मोठी बातमी आपण पाहतोय. राज्याच्या प्रस्तावाशिवाय केंद्रानं मदत केलेली आहे, परंतु अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याकडून कोणताही प्रस्ताव हा केंद्रापर्यंत आलेला नाही, असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.